दिवसाची सुरुवात इतकी सुंदर झाली की मन सकाळी सकाळी खुश झालं बघा. सकाळी आत्ती, मी, मामा सगळेजण सकाळी आज मॉर्निंग वॉकला आलो होतो. घरी आले त्याच्यानंतर आंघोळ केली आणि स्वयंपाकाची तयारीला लागली. तर आज इथं बनवायचा होता मला झणझणीत असा अख्खा मसूर. तर म्हणलं चला रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करता येईल मला त्याची. तोपर्यंत इकडं आत्तींनी ना देवपूजा करून घेतली होती बघा. इकडं आत्तींची देवपूजा तर झाली होती, तोपर्यंत इकडे मी कुकरला ना मसूर शिजायला ठेवला होता आणि इथं मोठ्या साईजचे 2 कांद्याचे कट करून घेतले होते. अगदी थोडीशी तेलाची धार टाकून ना त्याला एकदम लालसर होईपर्यंत ना हे आपल्या लोखंडाच्या तव्यात चांगलं भाजून घेते बघा. त्याच्यानंतर इथं ओलं खोबरं घेतलं होतं, त्याला पण अगदी थोडीशी तेलाची धार टाकली आणि ओलं खोबरं सुद्धा मी भाजून घेतलं इथं आणि ओलं खोबरं काढून घेतलं. तोपर्यंत इथं मोठ्या साईजचे 2 टोमॅटो आणि लसूण भाजीला आपल्याला लागणार आहे तेवढा थोडंसं मीठ टाकलं आणि थोडंसं तेल टाकून ते पण छान असा मस्त इथं बघा टोमॅटो इथं मी भाजून घेतलेला आहे आणि सगळा मसाला एकत्र करून त्याची प्युरी बनवून घेतली. आता इथं तेल गरम झालं, त्याच्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, जिरं टाकून घेतलं आणि आत्ता जो आपण मसाला जो वाटण केलं होतं ना तर ते सगळं वाटण ह्याच्यामध्ये मी घालून घेतलं. आता इथं बघा मसूर आपला किती छान असा शिजला होता. तर ह्याच्यामध्ये ना हळद, मीठ आणि हिंग पावडर टाकून मी शिजवून घेतला होता. अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर आणि थोडीशी काश्मीरी लाल तिखट टाकली आणि त्याच्यानंतर थोडंसं हलवून घेऊन ना आपलं घरगुती लाल तिखट 1 चमचा मी तर घातलेलं आहे. ते छान परतून घेतलं आणि थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं. मसाला छान आता शिजवून घ्यायचा, झाकण बंद करून ठेवलं 2 मिनटं. तर बघा एकदम छान मसाला शिजला होता आणि असं तेल सुटलं होतं त्याला. तर आता ह्याच्यामध्ये हा शिजलेला जो अख्खा मसूर आहे तर तो ह्याच्यामध्ये मी घालून घेते बघा आणि एकदम मस्त असा ना कलर पण आला होता ह्याला. सगळ्यात लास्टला मी गरम मसाला घालते नेहमीच भाजीमध्ये आणि त्याच्यानंतर थोडंसं हलवून घेतलं. आता मीठ काय मी इथं घालणार नाही कारण मसूर शिजवून घेताना मीठ घातलं होतं आणि सगळे आपण मसाले भाजताना घातलं होतं. तर इथं बघा आता ह्याला छान अशी उकळी यायला लागली होती, तोपर्यंत इकडे मी तडका तयार केला. थोडंसं तेल त्याच्यामध्ये बटर घालून गरम केलं, त्याच्यातच लसूण आणि 2 मिरच्या टाकल्या आणि अगदी थोडीशी ना इथं परत मी काश्मीरी लाल तिखट टाकलेले आणि त्याचा मस्त असा इथं मी तडका दिलेला आहे बघा आणि एकदम मस्त अशी ना आपल्या अख्खा मसूर अशी बनलेली. एवढी टेस्टी लागते ना, तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. त्याच्यानंतर पटकन इथं चपाती बनवून घ्यायला लागले होते आणि जरा थोडंसं आता मुलं घरी असतात त्याच्यामुळे जरा निवांतच असतं, पण आता आज जरा माझी गडबडच झाली होती उशीर झाल्यामुळे. पटकन किचन ओटा वगैरे सगळं आवरून घेतलं. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा. चला भेटू तोपर्यंत, बाय.